काय आणि कसा उपयोग हा करतोय और करू शकतोय. ओके, राइट. नाउ my next couple of questions to you, it will be like a revision also, and plus it will be like group counseling for all of us. 2 महिन्याचा कोर्स आपण सगळ्यांनी अटेंड केला, पण त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला काय काय जाणवलं आणि कसं कसं, म्हणजेच प्रत्येक इथे पुन्हा इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस हायलाइट्स होत आहेत आणि एकाच वेळेस आपल्याला बाकीचे व्ह्यूज पण समजतात. सो in a chat box, I have mentioned some things. So you can just think about it. You can revise your 2 months period and what and how you can reflect on yourself. Identify some of your key learning. या 2 महिन्याच्या या इंटर्नशिप मधून, कोर्स मधून जे काही आपण प्रॅक्टिस केली, सेशन्स अटेंड केले, टेक्निक्स बघितल्या, ह्या सगळ्यातून तुम्ही काय शिकलात? 5 गोष्टी थोडक्यात काय सांगाल तुम्ही स्वतःसाठी? ते सांगा एकेकाने. सेकंड थिंग इज, हाऊ विल यू अप्लाय दिस नॉलेज? जे काही आपण शिकलो, जे काही आपण बघितलं, स्टडी केलं, त्याचा तुम्ही उपयोग हा कसा कराल? द थर्ड थिंग इज, हाऊ विल यू अप्लाय दिस नॉलेज टू युअर वर्क अँड ऑर युअर स्टडी? ॲज अ स्टुडंट, स्टडीसाठी जे आपण शिकलो, सो त्याचा आपण यूज कसा करू? इट कॅन बी अगेन एनिथिंग. वर्क, ते आपलं घरातलं असेल, आणखीन कुठे काही आपण पार्ट टाइम जॉब आता करत असू किंवा इन फ्युचर करण्याचा जर काही प्लॅन, विजन, आयडियाज असतील तर तो. अँड द लास्ट थिंग इज, हाऊ विल यू अप्लाय दिस नॉलेज टू युअर सेल्फ? So last 2 questions, it is like sub question for that second one. How will you apply this knowledge for work and study? And second is for self. Who will start first, or you need some time? Okay. Yes, fine. So we'll wait for another 5 minutes. एक 5 मिनिटांनी आपण मग एक एक करून असं डिस्कस करू. राईट. Yes, sir. You can share your views. Yes. सर, डे टू डे लाईफ मध्ये माझ्या पर्सनल सेल्फ साठी मी ऍडव्हान्स्ड एम्पॅथी यूज करू शकते. ऍट मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा माझे फ्रेंड्स माझ्याशी डिस्कस करत असतात, तर मी तिथे सिम्पथी कार्ड देऊन किंवा सिम्पथी दाखवून आणि त्यानंतर असं दाखवते की हे माझ्यासोबत पण होतं. पण आफ्टर लर्निंग दिस ऑल थिंग्स, मी एक समजलं आहे की एव्हरीवन त्याच्या वेगवेगळ्या जर्नी मधून जात असतो आणि सो आपण त्यांना तिथे एम्पॅथेटिक रिस्पॉन्स दिलं तर त्यांना पण ते शेअर करूशी वाटतं. सो दॅट इज द फर्स्ट थिंग. ऍज अ काउन्सिलर, ऍज अ स्टुडंट, एज वेल ऍज अ फ्रेंड ऑर फॉर सेल्फ. आणि सेकंड इज रॅशनल बिलीव्स. मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा मी स्वतः अभ्यास करत असते तेव्हा खूप साऱ्या गोष्टी अशा मनात चालू असतात की अभ्यास होईल का, आपण पास होऊ का, अँड एक्सेट्रा. मग त्या टाइमला मी जर हे रॅशनल बिलीफ्स यूज करेल तो इट विल 100% मला कुठेतरी हेल्पफुल राहील. आणि काउन्सिलर, ऍज अ काउन्सिलर म्हणून पण जेव्हा आपण लोकांचे बिलीफ करेक्ट करतो
त्यांना पण एक इझी पाथवे भेटतो त्यानंतर. Yes. सो सेकंड इज रॅशनल बिलीफ फॉर सेल्फ, अदर्स ॲज वेल एज अ काउन्सिलर. थर्ड इज गोल सेटिंग फॉर सेल्फ. जेव्हापासून मी हे गोल सेटिंग टेक्निक वगैरे स्टार्ट केलं आहे, त्यानंतर पासून समहाव माझा अभ्यास पण एका प्रॉपर वेने होत असतो, स्केड्यूल मध्ये होत असतो, आणि मी कुठे प्रोकास्ट करत रिवॉर्ड अँड पनिशमेंट जो फॅक्टर आपण पाहिला आहे किंवा युज करतोय, त्यामुळे पण खूप हेल्पफुल होत आहे. सो तो एक पार्ट. देन फोर्थ इज रोल प्लेइंग. रोल प्ले मुळे खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे भांडण होतच राहून जात आहे, कारण की तिकडे मी समजून घेतेय की ठीक आहे, मे बी दॅट पर्सन ह्या सिच्युएशन मधून जातो ना, आपण पण समजून घेतलं पाहिजे. सो त्यामुळे मला खूप फायदा होतोय रोल प्लेचा. अँड एज वेल ऍज अ काउन्सिलर क्लायंटला पण एक क्लॅरिटी भेटेल रोल प्ले मुळे, समोरच्याच्या बाजूला जर त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर. देन फिफ्थ इज रिवॉर्ड अँड पनिशमेंट. आणि these are the 5 things I feel like की ह्या टेक्निक्स मी माझ्या स्वतःसाठी यूज करू शकते, ऍज वेल काउन्सिलर साठी, ऍज अ काउन्सिलर पण चांगल्या टेक्निक्स आहेत, अशा प्रेफरेबल आहे अशा. Great, great. Wonderful, wonderful, Pooja. Good insight. Yes. Anyone else May I? who would like? हो, yes. मी माझ्यामध्ये इन्कल्केट केलेल्या गोष्टी सांगते. मी पेशंट लिस्नर झाले खूप, म्हणजे आधी मी ऐकून नाही घ्यायचे जास्त, पण आता मी बऱ्याच गोष्टी ऐकून घेते. त्यानंतर मी त्या पर्सनचं रिझन बघत असते, तो बिहेव करण्याचं, म्हणजे बिहेवियरच्या मागचं. मी बिहेवियर त्याला जज नाही करत की म्हणजे हा असं वागला सो हा असं आहे, असं ते बंद झालंय माझं कोर्स केल्यापासून. तर मी माझे इमोशन्स इन्व्हॉल्व्ह नाही करत आजकाल जास्त समोरच्या म्हणजे बिहेवियर मध्ये. म्हणजे आधी असं व्हायचं की मी हर्ट होऊन जायची खूप लगेच, पण आता तसं नाही होत. त्यानंतर मी जज करणं सोडून दिलंय खूप. आधी मी खूप जजमेंटल होती, म्हणजे मला असं व्हायचं की हा पर्सन असं वागतोय म्हणजे हा तसाच आहे, तसं मी आता करणं सोडून दिलंय. आणि लास्ट आहे गोल सेटिंग. तर म्हणजे माझे बरेचसे कामं मी म्हणजे खूप प्रोक्रॅस्टिनेट करायची, पण मग जेव्हापासून मी हे गोल सेटिंग स्वतःवर अप्लाय करायला लागले तेव्हापासून म्हणजे सगळेच कामं होतात ऑलमोस्ट, आणि मला सॅटिस्फॅक्शन असतं एक प्रकारचं. आणि हे माझ्यामध्ये अप्लाय केलंय की म्हणजे मी खूप म्हणजे ऐकून घ्यायला लागले, तर म्हणजे खूप कम्युनिकेशन सॉर्ट व्हायला लागलेत बऱ्याच लोकांशी माझे. आधी कसं व्हायचं की मी ऐकून नाही घ्यायची, त्यामुळे असं गैरसमज व्हायचा लोकांचा की हे ऐकूनच घेत नाही, त्याशी बोलण्यात काही उपयोग नाही. पण मग आता असं म्हणजे कम्युनिकेशन सॉर्ट होत आहे आणि चांगलं चाललंय सगळं, त्यामुळे त्यांनी खूप होते मला. ओके, ओके. आणि how far you feel that it will be applicable to either work or study सर apart from self? म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पण खूप वाढलंय माझं, अटेंटिव्हनेस झालाय, अलर्टनेस आलाय. तर म्हणजे त्यामुळे आधी मी जे नोट्स यायचे ते खूप असं टाळमटाळ करायचे की आहेत ते तर लिहू नंतर मग, पण आता आले मी लगेच लिहून टाकते. म्हणजे ते कसं गोल सेट झालाय माझा की नाही, आपल्याला हे आताच करायचंय, नंतर होणार नाहीये ते आपल्याकडून, आणि तसं व्हायला लागलंय ते आता. Okay, great, wonderful. Thank you, Aishwarya. Thank you, sir. Yes, next. मी बोलू सर? बोलू का? हो, बोला मॅडम, बोला. कोण? मोहिनी बोलते का? बोल ना. ओके सर, मला 2 महिन्यात खूप गोष्टी ऍक्च्युली रिअलाइज झाल्या, पण मेन पार्ट अशा झाल्या की एक तर एम्पथी खूप जास्त इम्पॉर्टंट असते कोणाशी पण, आणि कुठल्याही रिलेशन मध्ये एम्पथी नसेल तर ते कधीच टिकत नाही. सेकंड म्हणजे माझ्यात एक गोष्ट लॅक करायची, ते झालं की अनकंडिशनल रिगार्ड अँड एक्सेप्टन्स. तर मी आता प्रत्येक सिच्युएशन मध्ये त्या पुढच्या व्यक्तीला रिस्पेक्टिव्ह ऑफ त्यांची चुका किंवा काय कुठे चुकतंय त्यांना खूप मी एक्सेप्ट करायला लागली आहे. थर्ड गोष्ट मला अशी रिअलाइज झाली की पीपल आर मोर दॅन व्हॉट दे लुक ऑर व्हॉट दे से. म्हणजे लगेच तेवढंच पकडून त्यांना जज करण्यात हे चुकीचं असतं.
फोर्थ म्हणजे पीपल कॅरी अ लॉट ऑफ इरॅशनल बिलीव्स आणि कधी कधी त्यांच्या लाईफमध्ये त्यांचे सगळ्यात स्ट्रॉंग बिलीव्स पण इरॅशनल असू शकतात आणि त्या बिलीफच्या अराउंड ते त्यांचं एक जग बनवतात आणि मग ते आपल्याला लगेच कळत नाही, पण मला हे रिअलाइज झालं की ते खूप इरॅशनल असू शकतात आणि ते पण चेंज आपण करू शकतो बिकॉज ऑफ काउन्सिलिंग. आणि फिफ्थ म्हणजे की आपल्याला एका मोमेंटमध्ये काय फील करायचं हे आपलं कॉन्शियस डिसिजन असतं आणि आपण जितकं त्या सिच्युएशन मध्ये पडत राहू तितकं आपण आपल्यासाठी वाईट आहे. पण बिकॉज ऑफ REBT आणि बिकॉज ऑफ रॅशनल थिंकिंग मला असं जाणवत आहे की माझी एन्झायटी आणि मी सतत जे अँटिसिपेट करायची आता नेक्स्ट काय होईल त्या कमी झालंय आणि मी आता चूज करते की मला ही इमोशन हवी आहे का, हे ठेवते, नको आहे का तर नाही. तर हे रिअलाइज झालंय सर. ओके ओके, ग्रेट ग्रेट, वंडरफुल. सर मला अजून एक ऍड करायचं होतं. हा हा. सर आधी मी खूप अशी इंट्रोवर्ट टाईप होती, पण म्हणजे मी फक्त माझे 2 फ्रेंड्स होते तेवढ्यापुरतच मी त्यांच्याशीच बोलायची. पण काउन्सिलिंग म्हणजे हा कोर्स केल्यानंतर माझ्या खूप ओळखी पण वाढल्या, म्हणजे ऑलमोस्ट मी क्लासमध्ये सगळ्यांशीच बोलायला लागली आणि म्हणजे मला एक असा कॉन्फिडन्स आला. मी स्टेज फिअर पण होता मला काइंड ऑफ, म्हणजे मी स्टेजवर पाठवलं तर बोलू शकायची, पण मला एक अशी भीती असायची आणि आता मी कुठेही बोलू शकते असा कॉन्फिडन्स आलाय मला. ग्रेट ग्रेट, काउन्सिलिंगमुळेच, या कोर्समुळेच झालंय आणि ते. एक्सलंट एक्सलंट, ऑल क्रेडिट इज युअर्स. थँक्यू सर. ग्रेट ग्रेट. येस प्रिया मॅडम. सर हो. जे कोर्स स्टार्ट म्हणजे मी सगळ्यात पहिले तुम्हाला थँक्यू म्हणेन सर की तुमचं फक्त नाव ऐकलेलं होतं ना, आपण एकदा दोनदाच भेटलो होतो, पण मॅडमनी जेव्हा मला टच केलं तेव्हाच मी ठरवलं होतं की सरांकडे कोर्स करायचा. आणि डे 1 पासून तर आतापर्यंत म्हणजे सगळं मला असं वर्ड नाही सुचते नेमका, पण असं लाईट फील करते मी एकदम. छान वाटतं एकदम, असं आधी नाही वाटायचं ते, म्हणजे टेन्शन असायचं प्रत्येक गोष्टीचं मला. पण आता खूप प्रत्येक गोष्ट मी खूप असं समजून घेते आणि पटकन ती अप्लाय करते आणि स्वतःला बॅलन्स करते. आता मी जे आधी मला जमायचंच नाही एकाच गोष्टीचा खूप विचार करणं किंवा ऍक्शन्स घेणं. आणि हे जे एम्पथी सिम्पथी जे पण प्रिन्सिपल्स होते आपले सगळं, ते मी आधी मला व्हायचे, पण त्यांचा इम्पॉर्टन्स व्हॅल्यू माहित नव्हती की हे असं वर्क करता आणि याचा इतका इफेक्टिव्हली आपल्याला पण आणि समोरच्याला पण यूज होतो, ह्या गोष्टी कळल्या सर मला. आणि मी हे कोर्सचे जितके पण टेक्निक्स जे पण थेरपीज वगैरे आपण REBT CBT जे शिकलोय सगळ्या गोष्टी, म्हणजे झोरी विंडू जे आपल्याला आपली बाजू माहित नसते त्या गोष्टी आणि वेगवेगळे टेक्निक्स, ते म्हणजे मी आता खूप प्रत्येक गोष्टीचा विचार करते. आणि आता असं होतंय समोर व्यक्ती दिसली, थोड्या वेळ बोलणं झालं की मला बऱ्याच गोष्टी लगेच सुचायला लागतात, याला काय म्हणतात किंवा याचा अर्थ काय असू शकतो, किंवा म्हणजे नाही का असं बघितलं तरी आता इतकं पटकन व्यक्ती ओळखायला यायला लागले आणि आपल्याला लगेच कळतात आपण कुठे थांबायचं किंवा काय बोलायचं वगैरे, जे मला आधी बिलकुल नाही कळायचं, काही बोलून जायची मी. आता मी म्हणजे समोरच्याला हेल्प करू शकते आणि मी मलाही कंट्रोल करू शकते. सो बरेचसे चेंजेस, आणि हे चेंजेस मी माझ्या फॅमिली, माझ्या स्टडीसाठी, इव्हन मी जिथे जॉब करेल तिथे रिलेशन कसे मेंटेन करायचे, आपलं टोन, आपलं सगळ्या गोष्टी कशा असल्या पाहिजे की आपण व्यवस्थित स्मूथली हे सगळं हँडल करू शकू. म्हणजे इतकं असं खूप होतं सगळं, पण त्याचं इम्पॉर्टन्स आणि व्हॅल्यू माहित नव्हत्या. घरात पण जे काम मी वेळेवरच करायची, किंवा असं नाही झालंच पाहिजे रिवॉर्ड पनिशमेंट सारखं, किंवा एक गोल सेट राहायचं की हे ठरलंय हे करायचंच, पण याचा इम्पॉर्टन्सच माहित नव्हता, फक्त करायची. पण आता ते एक डोक्यात फिट झालंय की याचा अर्थ हा आहे, याचा अर्थ हा आहे, याचे इम्पॉर्टन्स हे की याच्यामुळे आपल्याला हे सगळं मिळणार आहे. सो म्हणजे एक व्हॅल्यू मिळाली प्रत्येक गोष्टीला, ते खूप छान वाटतं. गुड गुड. आणि सर मी पहिले ऐकायचीच नाही, खूप बोलायची, सो आता ते जमते मला की लक्षात ठेवते मी, आपल्याला ऐकायचं पण आहे आणि तसा प्रयत्न पण करते सर मी. ओके ग्रेट, खूप छान मॅडम. तुम्ही इंटरेस्ट घेऊन हे केलं, हे तुमचंही कौतुक, हे तेवढंच महत्वाचं. येस मृण्मयी. मी बोलू?
हो हो. फर्स्ट म्हणजे ऍक्टिव्ह लिसनिंग. ते मी खूप ऍक्टिव्हली आता सगळं ऐकायला लागलेत. कारण की मी खूप वरच्यावर घ्यायची, वरच्यावर ऐकायची आणि त्यामुळे खूपदा माझ्या मैत्रिणी किंवा कोणी असेल, आमच्यात असं नीट काय म्हणता एक कन्व्हर्सेशन नाही व्हायचं. मी तिला सारखी विचारायची, "काय, काय, काय?" असं. तर ऍक्टिव्ह लिसनिंग मेन म्हणजे ते मला कळलं काय आणि ते मी स्वतःसाठी आणि वर्क प्लेस आणि स्टडीसाठी दोघांसाठी यूज करेल. अ, दुसरं म्हणजे बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज माझी खूप विचित्र आहे. सो कुठे कसं वागायचं हे मला कळायला लागलं आणि असं व्हायचं खूपदा, की माझं माझं बोलायचा अर्थ वेगळा असायचा आणि बॉडी लँग्वेजमध्ये समोरच्याला वेगळं कळायचं. हो आजोबा. हो, हो. आणि तिसरं म्हणजे नॉन जजमेंटल. आता मी कोणाला असं जज नाही करत लगेच. कारण की आधी मला सवय होती जज करायची. मी खूप समोरच्याबद्दल काहीतरी मनात आधीच धरून बसायची आणि मग जेव्हा त्याला भेटायची त्याचं खरं रूप कळायचं ते मग स्वतःवर थोडं वाटायचं, "यार मी आधी असं जज का केलं?" आणि कुठेतरी ते मनाला वाटायचं की हे नाही केलं पाहिजे. पण आता मी नॉन जजमेंटल झाले असं मला वाटायला लागलंय थोडं. गुड लिस्नर आणि गोल सेटिंग पण टाकेल सर मी त्याच्यात. गुड लिस्नर झाले मी असं वाटतंय. मी पण आधी नोट्स नाही काढायचे, पण आता तुमच्या लेक्चरमध्ये बसल्यापासून खूप नोट्स काढलेत. म्हणजे पहिल्यांदा असं झालंय, की माझी वही भरली आहे. नाहीतर माझी वही कधीच भरायची नाही. आणि गोल सेटिंग. मी मागच्या वेळेला बोलले होते त्याप्रमाणे मी आता एक्सरसाइज करायला लागले वगैरे आणि दिवसही चांगला जातो. कुठे कुडकुड नाही करत. सो येस. हे असे 5 गोष्टी त्याला सांगितल्या. ओके ओके. ग्रेट ग्रेट. खूप छान. सर मी सांगू? हो श्रद्धा बोल. हो, मला पण काउन्सिलिंग कोर्स खूप म्हणजे महत्वाचा ठरला. मला सगळ्यात पहिलं म्हणजे एम्पॅथी खूप महत्वाची असते हे कळलं. किंवा म्हणजे म्हणजे कोणाचं ऐकून घेताना एम्पॅथी दाखवली तर समोरच्याला खूप चांगलं वाटतं हे कळलं. दुसरं म्हणजे मी आधी एवढं नीट ऍक्टिव्ह लिसनिंग नाही करायची. पण आतापासून मी खूप ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे चांगली ऍक्टिव्ह लिसनिंग करते. आणि तिसरं म्हणजे मी आधी म्हणजे आधीचा विचार किंवा म्हणजे मी असं बोलायला पाहिजे होतं वगैरे याचाच विचार जास्त करायची. पण आता मी प्रेझेंटवर फोकस करते. आणि मी आता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वेगळं वाटू शकतं असा विचार करून म्हणजे अल्टरनेटिव्ह फ्रेम ऑफ रिस्पॉन्सचा विचार करते. आणि म्हणजे मला असं कळलं की प्रत्येक प्रॉब्लेमच्या मागे आपले बिलीफ असतात. त्याच्यामुळे मी आता बिलीफ आयडेंटिफाय करते म्हणजे करण्याचा प्रयत्न करते. आणि याचा मी वापर अभ्यासासाठी म्हणजे खूप म्हणजे प्रेझेंटवर फोकस करून अभ्यास करण्याचा प्रयत्न करेन. आणि स्वतःसाठी म्हणजे मी थॉट्सवर फोकस करेल की मी आता काय विचार करते म्हणून मला राग आलाय. खूप छान. खूप छान श्रद्धा. येस. येस सर, बोलू का? हो जिनल. येस. सर पहिले तर मी एक गुड लिस्नर झाली, सगळ्यांचं ऐकून घेते, जे समोरचं बोलतात ते एक झालं. नॉन जजमेंटल झाली, जज नाही करत. आता काही पण कोणी बोललं तर मी त्याच्याने जज खूप करत होती सर, पण आता ते नाही झालं. रिस्पेक्टफुल एक एक हे एका टेक्स्चर आलं की म्हणजे बोलताना आपण एक रिस्पेक्ट द्यायची. आणि दुसरं एका प्रॉब्लेमवर आपण डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आहे हे कळालंय सर, की एकच वे नाहीये त्या प्रॉब्लेमला, आपण दुसऱ्या विचाराने पण हे करू शकतो हे कळालं. आणि स्टडीज मध्ये म्हणजे न्यू स्किल्स आणि आयडियाज डेव्हलप होते. गोल्स वर फोकस करू शकते मी आता सर. आणि रॅशनल बिलीफ हे मेन आहे, कारण आपण काही दुसरेच विचार करत असते या त्यावेळेला. हे आहे. आणि हार्श नाही होत आता लोकांवर मी जास्त. हे एक झालं सर. ओके. ग्रेट ग्रेट. वंडरफुल. येस पूजा, मंजू, एनीवन? तर ऍक्च्युली मला आधी खूप राग यायचा. म्हणजे लिटरली मला जर कोणी काही थोडं जरी बोललं तरी खूप राग यायचा.
बट मी नंतर इम्प्रूव्ह झाला, म्हणजे इथे क्लास जॉईन करून म्हणजे जो राग यायचा तो आयडेंटिफाय केला का तो का येतोय आणि का नाही येते, आणि मग त्या गोष्टीत हळूहळू इम्प्रूव्ह होत जाऊन म्हणजे आता मी माझ्या इमोशन्स एक्सप्रेस करायला लागले. मला कळालं का जे मी एक्सप्रेस नाही करत होती त्याच्यामुळे ते सगळं काही व्हायचं. त्याच्यामुळे तो आता जर म्हणायला गेलं, जर स्केलिंग करायला गेलं तर मला 8-9 होता, तर आता जर केलं तर 0 to 1 असू शकतो. तर तो एक पार्ट. आणि सेकंड म्हणजे की जरी मला कोणाची म्हणजे असं नाही का मीच राईट असते, जरी मला कोणाची चुकी आढळली किंवा मग काही झालं तर मी डायरेक्टली त्याला नाही म्हणणार का चुकलंय. मी आधी क्वेश्चन मार्क करेन की हा हे योग्य आहे का जे केलं आहे ते. हे एक स्किल मी इथून शिकलेली आहे अजून. आणि ऍक्टिव्हली आधी मी ऐकायची खूप कमी आणि बोलायची जास्त. तर मी आता ऐकून जास्त घेते आणि बोलती कमी. आणि अजून एक नॉन जजमेंटल. मी प्रत्येकाला जज करायची आधी आणि आता नॉन जजमेंटल मध्ये थोडंसं कमी आलेलं आहे, की म्हणजे मी कोणत्याही गोष्टीला आता जज नाही करत डायरेक्टली की हा असं बोलला, हा ठीक आहे त्याच्या पण मागे काही रिझन असेल, त्याच्या फिलिंग्स काही असेल, ते सगळं ऍड करून मग मी समोरच्याला परसिव्ह करते. म्हणजे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. ओके. एक मला तुला आणि इव्हन पूजाला सुद्धा विचारायचंय, पूजा विश्वकर्मा. ते असं की MS सायकोलॉजी तुमचं झालेलं आहे साधारण आय थिंक 3 किंवा 4 वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर मग हा कोर्स करताना मग तुम्हाला आणखीन वेगळं स्वतःमध्ये काय बदल जाणवले? कारण हा भाग तुमचा आधीही झाला होता. सो हा कोर्स करून तुम्हाला ऍडिशनल काही वेगळं असं शिकायला मिळालं? हो सर, नक्कीच. ऍडिशनल म्हणजे जे प्रॅक्टिकल पार्ट होता, म्हणजे ऍज अ प्रॅक्टिकली काउन्सिलिंग कसं करायचं हे माहिती होतं की काउन्सिलिंग काय आहे आणि कसं करायचं, बट प्रॅक्टिकली कसं अप्लाय करायचं हे माहित नव्हतं. तर मग तो पार्ट म्हणजे आता जर मला कोणी म्हणेल की मला जॉब करायचा आहे, तर मी आधी स्टॉप घ्यायचे. म्हणजे मी असे काफी इंटरव्ह्यूज दिलेले, बट मलाच माझा कॉन्फिडन्स नव्हता की समोरच्याच्या लाईफशी मला खेळायचं नाही, म्हणून मी तो जॉब रिजेक्ट केलेले. असे भरपूर जॉब आहे बिकॉज मला नॉलेज नव्हतं म्हणून मी रिजेक्ट केलेले. पण आता मी करू शकते बिकॉज मला तो पूर्ण एक कसं अप्लाय करायचं आणि कसं करायचं हे मला माहित झालेलं आहे. तर मग मी हे प्रॉब्लेम यायची तर मला या कोर्सनी फायदा झालेला आहे नक्की. ओके ओके, ग्रेट ग्रेट. ऑल द बेस्ट. सर मी पण शेअर करेल ही गोष्ट, हा हा, हो हो, कारण की माझं MS सायकोलॉजी झालंय. झाले. हो हो, पण बरोबर. हो मी असं शेअर करेल सर की जेव्हा मी केस स्टडीज होते आमच्या लास्ट सेमला, तर तेव्हा आम्ही सायकॅट्रिस्ट कडे जायचो. तर ते एकदम डॉक्टर सारखी ट्रीटमेंट असायची आणि आपल्याला म्हटलं जातं की सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट पूर्ण वेगवेगळे. पण मग आपण जेव्हा क्लिनिकलच्या अँगलने आपण हे करायला जाऊ, त्यांना ट्रीटमेंट द्यायला जाऊ किंवा क्लायंट जेव्हा आपल्याकडे येईल, तर तेव्हा आपण एकदम त्याच वेने जाणार होतो नाही का. त्याला प्रश्न विचारणे फक्त, मग त्याचं बघणे हे त्या गोष्टी आणि त्याच्यावर आपण त्याला डायग्नोस करणे, ट्रीटमेंट देणे. पण ऍक्च्युअल काउन्सिलिंग काय असते, आपण काय रुटीन किंवा काय कुठल्या ट्रॅकने जायचं याची काहीच आयडिया नव्हती सर. तर ते खूप छान झालं की कुठल्याही प्रकारचा क्लायंट आला तर पहिले आपण त्याला कसं हँडल करायचं किंवा काय आपला ट्रॅक असला पाहिजे, ते खूप महत्वाचं कळलं. नाही तर नुसतं क्लिनिकलच्या बेसवर काउन्सिलिंगचा जॉब बरोबर. जर करायला गेले असती तर सर म्हणजे नाही का काय झालं असतं हा विचार करूनच भीती वाटते. बर बर सो बर. ओके ओके हा बेस असणं खूप गरजेचं होता, म्हणजे खूप ओके गरज होती ओके. याची. बर बर, ग्रेट. येस पूजा. हॅलो पूजा. ओके. दुर्वा, स्वरांगी, एनीवन? सर मला सांगायचं झालं तर म्हणजे जेव्हा केव्हा पण मी काउन्सिलिंगच्या कोर्सवरून घरी जायचे, तेव्हा म्हणजे जेव्हा क्लायंट झालेले असेल तर मग खूप सारं बोलून मनातल्या गोष्टी हे करून अगदी असं मन हलकं वाटायचं. आणि आता म्हणजे रिसेंटली 1-2 सेशन्स माझे बऱ्यापैकी चांगले झालेले. तेव्हा मला जो एकदम इमिजिएट आणि मनापासून जो क्लायंटचा रिस्पॉन्स आलेला ना, खरंच मला खूप म्हणजे फील झालं की माझ्या चुका असेल किंवा जे काही असेल
आणि मग तेव्हा तेव्हा ते ऐकल्यानंतर असं एक खूप समाधान मला असं वाटलं, की आणि मग जर हे समाधान मला जर मी अजून याच्यामध्ये शिकून जर मला नंतर एक ॲज अ प्रोफेशनल म्हणून मग ते समाधान मिळत असेल, तर मग मला आवडेल याच्यामध्ये अजून पुढे शिकायला. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मी खूप इंट्रोव्हर्ट होते. त्यामुळे म्हणजे अनोळखी व्यक्तीसोबत मोजून 2 शब्द बोलायचे. ते पण विचार करून की काय बोलू, काय नाही. आणि आता म्हणजे एक 25 ते 30 मिनिटं एका अनोळखी व्यक्तीसोबत पूर्ण वेळ घालवते, बोलते. हे एक इम्प्रूव्हमेंट वाटते मला माझ्यामध्ये. आणि असे खूप सारे विचार यायचे म्हणजे माझ्या मनामध्ये. पण मग कधीच त्या विचारांवर एवढा फोकस नसायचा. पण मग आता ते त्या विचारांवर एक शांत बसले, की हां, हे एवढे विचार आले. मग काही सिलेक्ट करून मग असे विचार का आले? मग आता ह्याचा माझ्या वर्तनावर काय परिणाम होतोय? आणि मग आता मी ते कसे बदलू? हा एक विचार येतो. ओके. आणि गोष्ट म्हणजे मी पण खूप जजमेंटल होती, की हे नातेवाईक असेच आहे, हे असेच आहे. असं नेहमी असं कोणाकडे जायचं असेल तर एकदम ते म्हणजे हे व्हायचं, की हां, मनात तोच विचार यायचा एकदम. पण मग आता ते खूप प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे हे शिकल्यानंतर अशी जाणीव पण झाली, की नाही हां. असं नाहीये म्हणून. आणि सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे रोल प्ले. सो त्याने खूप फायदा पण होतोय आणि एक छान इंटरेस्टिंग वाटते ते. ग्रेट, ग्रेट. थँक यू दुर्वा. येस. स्वरांगी, सॉरी सर, तमन्ना. वो हाँ, एक्चुअली पूजा. येस. हाँ सर, वो एक्चुअली मेरा मोबाइल का बैटरी लो हो गया था, तो मैं दूसरे मोबाइल में कर दी, इसके लिए मैंने बोला। ओके, सॉरी ओके, फॉर ओके. दैट। No, no, it's okay. सर, दिस कोर्स इज गिव मी अ लॉट मतलब बहुत ज्यादा। जो हम लोग ने सिर्फ बेसिक कोर्स किया था वहाँ पे 1 वीक कोर्स इन CCM, वहाँ पे काफी सारी चीजें सीखी थी, लेकिन जो 1 वीक में जो प्रैक्टिकल नॉलेज नहीं मिला ना, दैट आई गेट हियर मीन्स इट इज फुलफिल। मतलब मुझे ऐसा लगा था कि सबसे स्टार्टिंग में कि कोर्स है तो काउंसलिंग कोर्स, दैट इज आई नो कि काउंसलिंग कोर्स होता है या फिर सर ले रहे हैं, बट यहाँ पे जब मैंने फर्स्ट डे जब सेशन अटेंड किया और जब फर्स्ट डे आपने जब प्रैक्टिकल के लिए बताया था कि हाँ आपको एक दूसरे से कन्वर्सेशन करना है या फिर आपको बोलना है, तो एट दैट टाइम मुझे ऐसे फीलिंग आ गई थी वहाँ पे कि नहीं, यहाँ पे अपने को प्रैक्टिकल नॉलेज ही मिलने वाला है, अदर देन या बुकिश नॉलेज तो अपने पास है, थेरेटिकल भी अपने पास है, पर मेन जो है अपना प्रैक्टिकल जो अपने पास नहीं है वो अपने को यहाँ पे मिलेगा। एंड आई गेट दैट ओनली, सो इट इज फुलफिल मी। मतलब जैसा एक खाली गिलास थी मैं, और अब एटलीस्ट 90% तो भी मतलब क्योंकि मैं अपने आप को अगर अपडेट करूंगी तो आई गेट जो 10% मेरा जो लेस है वो भी हो जाएगा, बट एटलीस्ट 90% नॉलेज आई गेट फ्रॉम हियर ओनली, एंड इट इज मोटिवेशन फॉर मी ओनली। इट इज रियली मोटिवेशन। मतलब मैं इंतजार करती हूँ कि सर लिंक कब भेजेंगे और कैसे हम फटाक से ज्वाइन करेंगे। इवन मैं सर कोचिंग क्लासेस लेती हूँ ना, पर्सनल ले रही हूँ अभी, क्योंकि वैसे ज्यादा मेंबर्स घर पे नहीं ले रही हूँ, तो मैं पर्सनल ले रही हूँ। मैं कहीं घर किसी के घर पे भी जाती हूँ ना, तो मैं इंतजार करती हूँ कि सर का लिंक आए, मैं ज्वाइन करूँ और वहां से फटाक से निकलूँ। तो इतना इन्वॉल्व हो गई मैं भी। अब ऐसा लग रहा है कि कल से ये दिन कैसा जाएगा। आई एम थिंकिंग अबाउट दैट। सर खरंच असंच फील होतं यार, उद्या 3 वाजता काय करणार आहे आपण आता. And even I apply this knowledge to everywhere in my future, like school tuition, to my school children, my colleagues और family members, friends. कहीं भी अगर जरूरत पड़ती है मुझे मेरा नॉलेज अप्लाई करने का, I used to do. Great, great. Thank Thank you, sir. Pooja. Yes, thank you so much. Yes, I think on Swarangi, Tamanna. Yes, sir. Yes. ओके. सर, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी मला या कोर्समुळे रिअलाइज झाली ती म्हणजे जो माझा कॉन्फिडन्स पूर्ण गेला होता तो परत मिळाला आहे मला. आणि आता मला असं वाटतंय की मी करू शकते. जे मला पहिले भीती वाटायची की म्हणजे जमेल का किंवा काही ऐन वेळेवरती काहीतरी गडबड होईल वगैरे, पण तसं आता वाटत नाही अजिबात. सो पहिली गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट ती म्हणजे कॉन्फिडन्स माझा वाढलाय. सेकंड, गोल सेटिंग. मी गोल्स सेट करून कोणतीही गोष्ट करते तर ती व्यवस्थित होतीये. पहिले असं होतं की हा ठीक आहे, याच्यानंतर हे फक्त एवढंच बोलायचे, पण आता परफेक्ट म्हणजे प्रॉपर गोल सेट करते आणि त्याप्रमाणे केलं तर कोणतीही गोष्ट होतीये हे मला कळालंय. त्याच्यानंतर मी पेशन्स लिस्नर झालीये.
पेशंट लिस्नर. पहिले म्हणजे मी स्वतः एकटी बोलत राहायची, समोरच्याला बिलकुल बोलू देत नव्हते किंवा समोरचा जरी काही बोलला तरी त्याला बिलकुल रिस्पॉन्स द्यायची नाही, की फक्त एवढंच की मी माझंच बोलणं ऐकायचंय, बाकी काही कोणाशी मला हे नाहीये. पण आता तसं नाहीये, मी समोरच्याचं पण तेवढंच ऍक्टिव्ह आणि अटेंटिव्ह होऊन ऐकते, समोरचा काय बोलतोय त्याला प्रॉपर रिस्पॉन्स पण देते. फोर्थ इज रोल प्ले. ती म्हणजे रोल प्ले ही गोष्ट मला खूप जास्त आवडली, कारण प्रत्येक वेळी माझं असं व्हायचं बऱ्याचदा की मी माझ्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करत होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला जसं आपण म्हणतो की नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याप्रमाणे मी विचार करायला लागले की या गोष्टीचा दुसऱ्याही कोणीतरी विचार कोणत्या अँगलने करत असेल. ती एक गोष्ट झाली. आणि नॉन जजमेंटल झाले मी, कारण पहिले असं होत होतं माझं, म्हणजे पहिले म्हणजे फार नाही, हा कोर्स सुरू झाल्यानंतर महिनाभर माझा बऱ्याचदा असं व्हायचं, फेबचा पूर्ण महिना माझा असा झालेला आहे की मी अशी म्हणजे हळूहळू बदल होत होता माझ्यात, पण मला कुठेतरी जाऊन तसं पूर्ण बदल असा नव्हता जाणवत. पण म्हणजे हळूहळू मार्च पासून प्रॅक्टिस जास्त हे झाली, स्टेजेस जसे पुढे पुढे शिकत गेले अजून, तेव्हा मग हे क्लिअर झालं आणि मी तेव्हापासून मग मी नॉन जजमेंटल झाली आहे. सो मला या 5 गोष्टी, म्हणजे तशा अजून काही छोट्या छोट्या खूप गोष्टी आहेत, पण ह्या मेन 5 गोष्टी आहेत ज्यामुळे मला खूप छान वाटतं या कोर्समुळे. थँक्यू सो मच सर. थँक्यू स्वरांगी, थँक्यू सो मच. येस, तमन्ना. येस सर. मेन म्हणजे तर काउन्सिलिंगचा इम्पॉर्टन्स कळाला की किती इम्पॉर्टंट आहे हे. आणि सर्वात म्हणजे मेन म्हणजे मी हे काउन्सिलिंग म्हणजे कोर्स किंवा हे त्यामुळे लावलेलं की मी स्वतः डिस्टर्ब होती खूप. तर इन पर्सन मला हा म्हणजे 2 महिन्याचा जो पण कोर्स होता तो इन पर्सनल मला खूप हेल्पफुल झाला. म्हणजे गिव्ह अँड टेक असं असतं, त्याच्यामध्ये मी खूप गेन केलं आणि स्वतःला पुश केलं. तर जे होत नव्हतं माझ्याकडून फ्रॉम 5-6 मंथ्स, तर हे पर्सनली मला खूप हेल्प झालं या काउन्सिलिंग सेशन मध्ये. आणि मेन म्हणजे ते स्मार्ट गोल होतं सर, ते खूप हेल्पफुल झालं मला की म्हणजे मी प्रॉपरली ते सेट केलं आणि इन रुटीन होत होते आता ते सगळं. तर ते एक होतं. आणि अजून डायरी रायटिंग सर, की जसं तुम्ही सांगितलेलं की इमोशन्स लिहायचे, तर त्याच्यामुळे ते खूप म्हणजे पटकन कळतं आता की बाबा आपण काय विचार करतोय किंवा आपले काय कुठल्या वेनी आपलं सगळं चाललंय, आपली लाईफ कुठल्या वेनी चालली. त्याच्यामध्ये पण खूप हेल्पफुल आहे ते डायरी रायटिंग. And again, advanced empathy and rational thinking, that is there. And also one thing sir, strokes जे सांगितलेले की रिॲक्शन्स असतात, तर that's the basic part of मतलब in lifetime we have basic parts in that strokes. तो तर ते एकदम हेल्पफुल झालं की स्ट्रोक्स काय असतात, कुठे काय द्यायला लागतात आणि कसे बोलायचे किंवा कसे आपण रिॲक्ट करतो, ते खूप हेल्पफुल झालं सर. ग्रेट ग्रेट. येस. थँक्यू तमन्ना, खूप छान. अजून कोण? सृष्टी बाकी आहे का? येस. हा, आहे लक्षात आहे. येस सर. या कोर्समध्ये एकंदरीत म्हणजे सर्वात प्रथम जो थोडं कन्फ्युजन होतं की बऱ्याचदा सल्ला आहे काउन्सिलिंग असंच म्हटलं जायचं, आणि मला वाटायचं की म्हणताय मग असेल तसं, पण मी हे पण ऐकलं होतं की तसं नसतं. मग इकडे येऊन मला कळलं की नक्की काउन्सिलिंग काय आहे आणि सगळं ते कन्फ्युजन दूर झालं. दुसरं म्हणजे ऐकून घेणं हे किती महत्वाचं आहे, नॉट ओनली फॉर काउन्सिलिंग बट आपल्या दैनंदिन आयुष्यात पण किती महत्वाचं आहे ते कळलं. आणि तिसरा भाग म्हणजे जेव्हा तुम्ही ती म्हणजे ऍक्टिव्हिटीज घेतली होती, म्हणजे अनकंडिशनल एक्सेप्टन्स, त्याची म्हणजे स्ट्रेंथ आणि विकनेस जसं लिहायला लावलं होतं, तर त्याच्यावरून पण एक कळलं की आपण बहुतांशी निगेटिव्ह गोष्टी बघत असतो, पण पॉझिटिव्ह आपण खूप हाईड आपण नसतो बघत. तर तेही एक अँगलने विचार आपण करू शकतो, हे शिकायला मिळालं.
आणि दुसरं म्हणजे भरपूर थेअरीज किंवा जे टेक्निक्स आहेत या आपण कशा अप्लाय करू शकतो किंवा कशा यूज करू शकतो तेही कळलं. बर बर आणि स्वतःसाठी असं म्हणायचं तर मेन म्हणजे मला ते स्विच ऑफ आणि स्विच ऑन मोड हा कसं करायचं ते थोडं मला म्हणजे थोडं टेन्शन होतं किंवा जमत नव्हतं माहित नाही. पण मग जेव्हा तुम्ही जसं सांगितलं किंवा गेस्ट लेक्चर मध्ये पण त्यांनी सांगितलं तेव्हा मला कळलं की नेमकं काय करायचं असतं काय नाही. आणि आता थोडं वाटतं की हो मी करू शकेल ते एक आहे. दुसरं म्हणजे इरॅशनल बिलीफ्स आणि गोल सेटिंग. म्हणजे एक्झाम किंवा स्टडीच्या दृष्टीने म्हणाल तर तसं खूप इरॅशनल बिलीफ्स असतात आणि ते नकळत आपल्याला म्हणजे कळत पण नाही आपण तसं विचार करतो. तर ते एक म्हणजे बिलीफ आयडेंटिफाय करणं ते सगळं तर ते मी अप्लाय करण्याचा प्रयत्न करेल प्लस गोल सेटिंग असं. ओके ओके आणि तुम्ही ऍक्टिव्हिटीज घेतल्या होत्या म्हणजे प्रत्येक थेरपी नंतर एक तुम्ही सेल्फ ऍक्टिव्हिटी आम्हाला द्यायचं ते मला हो. पूर्ण कोर्स मधून ते खूप आवडलं. कारण म्हणजे माझ्या बाबतीतच मला खूप भरपूर असं नवीन कळत होतं त्यानुसार. म्हणून थँक्यू सर. येस थँक्यू. Sir, even Avishkar sir and Rita ma'am's lecture was also helpful. Means lot of we have gained lot of information from them also. राईट राईट. मी नक्की कन्वे करीन त्यांना हे दोघांनाही. Yes, sir.